नीटची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महत्त्वाची बातमी आहे। या परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्यातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कमी आणि परीक्षेतील गैरप्रकाराची चर्चा जास्त रंगली। मेडिकल क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना संताप आणणाऱ्या नीट परीक्षेच्या निकालाचा नेमका गोंधळ काय आहे आणि आज नेमकं कोर्टात काय झालं बघूया या रिपोर्टमध्ये। नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात मोठा निर्णय। 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क होणार रद्द। विद्यार्थ्यांना नव्यानं परीक्षा देण्याचीही मुभा। नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत। या परीक्षेत तब्बल 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्यामुळे महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतील विद्यार्थ्यांसमोर प्रवेश प्रक्रियेत समान संधी मिळत नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 3 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। या प्रकरणी झालेल्या सुनावणीमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवण्यात आलेत। विवादित 1563 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रद्द करण्यात येतील। या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क वगळून मूळ मार्काच्या गुणपत्रिका देण्यात येतील। या सर्व विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची संधी देण्यात येईल। त्यासाठीचं नोटिफिकेशन तातडीनं जारी केलं जाईल। 23 जून रोजी या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईल। 30 जून पूर्वी या सर्वांचे निकाल जाहीर केले जातील। 6 जुलै पूर्वी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग सुरू केलं जाईल। नीट परीक्षेतील घोटाळ्याबाबत देशभरातील पालकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून एका समितीची स्थापना करण्यात आली होती। या समितीनं 10 ते 12 जून अशा 3 दिवस बैठका घेतल्यानंतर आपले प्रस्ताव सादर केले। हेच प्रस्ताव केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेत। अर्थात ग्रेस मार्क मिळालेल्या सर्व 1563 विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देणं बंधनकारक असणार नाहीये। मूळ परीक्षेत मिळालेल्या एकूण मार्कांमधून ग्रेस मार्क वजा केल्यानंतर उरलेल्या मार्कासह त्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे। इस बार जो इन्होंने किया है ग्रेस मार्क्स का जो कह रहे हैं उसमें 790 बच्चों ने क्वालिफाई किया है। क्वालिफाई में मतलब 600 प्लस नहीं होता, क्वालिफाई मतलब 164 से ज़्यादा मार्क्स होता है। तो 600 प्लस के बच्चे 50-100 होंगे, तो 50-100 रैंक कम, अब 14,000 जो रैंक है वो 13,950 हो जाएगी। उससे तो कुछ फायदा ही नहीं होगा ना। 15,000 का ये 16,000 का ग्रेस मार्क्स के लिए हो रहा है, लेकिन हमने और एक्सपेक्ट किया था क्योंकि हमें क्लियरली पता है कि 16,000 से ज़्यादा अमाउंट है जिसमें ग्रेस मार्क्स दिए गए हैं। एक साल के अंदर इतना इन्फ्लेशन हो ही नहीं सकता। जैसे मेरे मार्क्स आए हैं 670 में मेरी रैंक एक्सपेक्टेड थी पिछले साल के ट्रेंड्स को देख के 3,000 के अराउंड, लेकिन इस बार आई 15,000 रैंक, जो इतनी हाई कभी एक्सपेक्टेड ही नहीं थी। किसी ने सोची नहीं थी कि 5 टाइम्स इन्फ्लेशन हो जाएगा। नीट परीक्षेत ग्रेस मार्क देताना झालेला अन्याय आणि पेपर फुटी अशा 2 प्रमुख तक्रारी पालकांनी केल्या होत्या। त्यापैकी ग्रेस मार्कासंबंधी आज सुनावणी झाली, तर पेपर फुटी प्रकरणाबाबत 8 जुलैला सुनावणी होणार आहे। दरम्यान पेपर फुटीच्या आरोपात तथ्य नसल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय। अभी जो मसला जो सुप्रीम कोर्ट के सामने आज भी चल रहा है, सरकार ने अपना पक्ष रखा है उसमें, ये लगभग 1550 स्टूडेंट की है और एक ग्रेटर क्वेश्चंस कुछ उठाए गए हैं। स्पेसिफिक घटना जो आए हैं उसको सरकार गंभीरता से लिया है। एकेडमिशियंस की कमेटी बनी है, उन्होंने कुछ रिकमेंडेशन किया है। उन्होंने कहा कि जो 1563 स्टूडेंट्स जिनको कंपनसेटरी मार्क्स दिए गए हैं वो उनका रीटेस्ट हुआ जाएगा। उनका 23 जून को रीटेस्ट होगा। MBBS, BDS आणि इतर वैद्यकीय शिक्षणासाठी देशपातळीवर नीट परीक्षा आयोजित केली जाते। यात काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्यामुळे इतर विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता होती। आज NTAने जी भूमिका घेतलेली आहे ती एक प्रकारे मूळ मुद्द्यापासून दुर्लक्ष करण्यासाठीचा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं। कारण मूळ मुद्दा असा आहे की ही जी परीक्षा पद्धती आहे ही परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थी, त्याच्यासाठी चालणारे खासगी क्लासेस आणि परीक्षा केंद्र यांच्या संगनमताने हा घोटाळा झालेला आहे। पेपर फुटलेले आहेत, त्यामुळे NTAने पेपर फुटीच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे। ही जी काही आत्ता लागलेला जो निकाल आहे त्यांचा तो पूर्णपणे त्यांनी रद्दबातल ठरवलेला आहे त्या 1563 विद्यार्थ्यांसाठीचा। आता नवी परीक्षा 23 जूनला झाल्यानंतर NTA ला सांगितलं गेलेलं आहे 23 जूनला त्यांची परीक्षा घ्या आणि 31 तारखेला त्यांचा निकाल लावा आणि
तो निकाल लागल्यानंतर पुन्हा फ्रेश मेरिट लिस्ट जनरेट करून त्याप्रमाणे एकंदरीत प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आजचे ते निर्देश आहे. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारनं घेतलेल्या भूमिकेमुळे लाखो विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पुढे ही प्रक्रिया कशी होते आणि पेपर फुटीबाबत काही नवी माहिती समोर येते का, याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.